नमस्कार, मी डॉक्टर आशिष गाडे, कन्सल्टंट पल्मोलॉजिस्ट म्हणून मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। आज आपण अस्थमा या आजाराबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। अस्थमा हा श्वसन मार्गाचा एक आजार आहे जो लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना होऊ शकतो। अस्थमाच्या कारणाबद्दल सांगायचं झालं तर अस्थमा हा अनुवंशिक असू शकतो, सोबतच एन्व्हायरमेंटल एक्सपोजर ज्यामध्ये धूळ, पोल्युशन, केमिकल यांचे एक्सपोजर व जुने आजार जसे की निमोनिया, कोविड, टीबी यांच्या इन्फेक्शनमुळे पण अस्थमा होऊ शकतो। अस्थमा हा मुख्यत्वे ॲलर्जिक, नॉन ॲलर्जिक व ऑक्युपेशनल एक्सपोजर यामध्ये डिवाईड होतो। अस्थमाचे लक्षणामध्ये बोलायचं झालं तर पेशंटला खूप जास्त दम लागणे, छातीत घरघर होणे व रात्री झोपेमध्ये शिट्टीसारखा आवाज येणे अशी लक्षणे दिसून येतात। सोबतच खोकला जो की कोरडा असू शकतो किंवा कफसोबत पण असू शकतो व अस्थमामध्ये जर बळावल्यानंतर खूप जास्त दम लागणे, सोबतच श्वसनाचा दर वाढणे व हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे दिसून येतात। अस्थमाचे निदान करण्यासाठी आपण पेशंटच्या छातीचा एक्सरे करतो, सोबतच त्याची पास्ट व क्लिनिकल हिस्ट्री पण आपण त्यामध्ये पाहतो। पल्मोनरी फंक्शन टेस्ट ज्यामध्ये फुफ्फुसाची क्षमता तपासली जाते ही अस्थमा निदान करण्याची गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे। अस्थमाची ट्रीटमेंट ज्यामध्ये मुख्यत्वे इनहेलर्स व नेबुलायझेशनचा उपयोग केला जातो। इनहेलरच्या वापराबद्दल बरेचसे मिथ्स आहेत, जसे की याची सवय लागू शकते, हे याबद्दल आपण थोडक्यात बोलूया। जसे डायबिटीज, हायपरटेन्शन यामध्ये आपण रेग्युलर मेडिकेशन घेतो व ते कंट्रोलमध्ये राहतात, त्याचप्रमाणे इनहेलर्स यांचा योग्य व नियमित उपचार केल्यानंतर पण आपल्याला अस्थमा कंट्रोलमध्ये ठेवता येतो। यासोबतच ॲलर्जन्स जसे की धूळ, पोलन्स यांच्यापासून जे आपल्याला अस्थमाचा अटॅक उद्भवतो, त्यासाठी या गोष्टींपासून आपण जितका दूर राहण्याचा किंवा प्रिकॉशन घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा तेवढा अस्थमा कंट्रोलमध्ये ठेवता येतो।